अज्ञानी लोक ज्यांच्यावर शास्त्र संस्कार नाहीत त्यांचं पतन होतं, ते घसरतात, ते मान्य करूया. पण ज्ञानी का घसरतो? ज्ञानी का घसरतो? एखादा दारुडा गटारीमध्ये पडलेला दिसला तर त्यामध्ये काय फार चिकित्सा करायची, चौकशी करायची गरज नाही, कारण गटारीत पडणं हा त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. पण तेच समजा एखादा सज्जन मनुष्य जर एखाद्या दिवस गटारीत पडलेला दिसला तर लोक चौकशी करतात, हे असं कसं झालं, असं कसं काय झालं, चौकशी करतात. तसाच प्रश्न आहे अर्जुनाचा. देवा, अज्ञानी मनुष्य घसरू दे, पण ज्ञानी का घसरतो? त्याचं उत्तर देताना देव सांगतो, कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भवा. याचं कारण काय? काम आणि क्रोध. या कामानं कुणाकुणाला नाडले? फार मोठी लोकांची यादी आहे, फार मोठमोठ्या लोकांची यादी आहे. विश्वामित्र आहेत या यादीत, विश्वामित्र यादीत आहेत. 60,000 वर्षाचं तप, प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य. पण मेनकेच्या नादाला लागले, कामाच्या आहारी गेले, शेवटी काय झालं? फळ पतन. क्रोधासाठी उदाहरण आहे जमदग्नी ऋषींचं. क्रोधासाठी महान तपस्वी होते, शंकरांचे अंशावतार मानले गेलेले जमदग्नी ऋषी. क्रोधाच्या आहारी जाऊन काय केलं? पत्नीचा वध केला. फार मोठ्या लोकांची यादी आहे. हे काम क्रोध कसे आहेत? विषय धरीचे बाग, हे विषय धरीचे बाग.